दशक 2025 आयोजक रमेश बर्डे, दीपक मोरे, खंडू मोरे, काळू चव्हाण, बबलू गवळी, बाळा पवार, दिनेश मोरे, जाकीर शेख आलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे, इतर मान्यवर आले असतील त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ह्या इनिंगचा पहिला बॉल दहा ओव्हरचा मॅच, 3 ओव्हरचा पॉवर प्ले. एनजी स्पोर्टने टॉस जिंकलेला आहे. पहिले आमंत्रित केलंय ते बॅटिंग साठी बुंदाटे टीमला. पहिला बॉल चोरून काढलेली एक धाव. ह्या इनिंगचा दुसरा बॉल, सुंदर असा बॉल, डॉट बॉल. दोन बॉल एक रन. तिसरा बॉल, अनदर डॉट बॉल. खूपच छान अशी बॉलिंग येथे आपल्याला बघायला मिळते. दोघी संघ बॉलिंग बॅटिंग साठी फेमस आहेत. बघूया ही बलाढ्य टक्कर असेल. मागचे जे प्लेयर आहेत कृपया त्यांनी लगेचच बाहेर निघा ना बरं. चे अंपायर म्हणून काम करतायत सुनील बिरारी सर, दिनेश मोरे लेग अंपायर. खूपच छान अशी अंपायरकी करतात ते. चौथा बॉल हा गॅप मध्ये टोललेला बॉल. फिल्डर तिथे पळतायत परंतु 2 रन आरामात पूर्ण केलेले ते जय बजरंग 11 संघाचे दोघं बॅट्समन. फिल्डिंग मध्ये बदलाव करताना या ठिकाणी फील्ड मिस झालेली आहे आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल अडवलेला आहे. दोन रन घेतले का अंपायर? 2 रन. उंचावून टोललेला चेंडू, फिल्डर तिथे मौजूद आणि कॅच. या ओव्हर मध्ये 1 विकेट. 1 ओव्हर संपलेला आहे. आता आमचे मित्र कुवर हे पुढची कॉमेंट्री करतील. अभिनंदन बाळाभाऊ. मित्रांनो पावबडे मस्त
या ठिकाणी नाश्त्याची सोय केली, उत्तम सोय आणि टेस्ट चांगले आहे, लाजवाब. आणि ते देखील आपल्या ग्राउंड वरतीच आहे. पवाडेवाले आमचे भाऊ, नक्कीच अभिनंदन. निकवेल गावचे उपसरपंच संभाभाऊ वाघ आमचे परम मित्र हे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अगदी ह्या ठिकाणी कव्हर पॉइंटला मारलेला चेंडू. रिव्हर्सिप मारलेला आहे, खूपच छान असा शॉट आणि तो 4 रनांसाठी बाउंड्रीच्या बाहेर. हॅलो. आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो जय बजरंग बुताटे फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. समाधान मोरे बघू आपल्या संघासाठी किती रनाचा डोंगर रचून देतात. षटक क्रमांक दुसरं हाताळताना या ठिकाणी आमचे मित्र बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. दादा भाऊ सोडवणे सामना करतील समाधान मोरे. फिल्डिंग तैनात, मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने यावं लागेल तुम्हाला भागारी तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 चा पतन अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना समाधान मोरे. थांबायचं होतं तुम्हाला, परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस. कोण केव्हा फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल ते वेळेचं काळ सांगेल. या अनुषंगाने अगदी 2 विकेट तंबूच्या आश्रयाला पाठवले. 9 रन जोडले. षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. आणि एक कॉमेडी म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र पठावे दिगरची शान नारायण भाऊ पवार न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. खतरनाक गोलंदाजी मध्ये बाहेर आहेत मित्रांनो. फलंदाजी देखील खतरनाक करता, परंतु आता वेळेचं काळ सांगेल. प्रत्येकाचा दिवस वारंवार फळत असतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवसाच्या अनुषंगाने दादा सोडवणे उत्कृष्ट गेंदबाजी हाताळताना या ठिकाणी अगदी 1 विकेट तंबूच्या आश्रयाला पाठवले. समाधान मोरेच्या रूपेने त्याची जागा भरण्यासाठी आमचे मित्र नारायण पवार. फिल्डिंग तैनात, लेग बाय एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन, फाईन लेग एरिया. अगदी फिल्डिंग सजवलेले, परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी एका बाजूने हाताळताना षटक क्रमांक 2 च खेळ संपल. समीकरण आहे तुमचं 2-9 अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी श्री गणेश श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समदाने देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या समदान्या नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत स्वागत.
चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो झेंडे फडकतांड बॅनर झळकतांड लाजवाब ठिकाण हे ठिकाणाचे नाव आहे समदान मित्रांनो आजूबाजूला अगदी शिखल शिखल परंतु ह्या ठिकाणी लाजवाब ठिकाण श्री रामगिरी बाबा विद्यालय समदान या ठिकाणी युट्यूब लाईव्ह स्पर्धा आमच्या मित्रांनी समदानाच्या मित्रांनी आमच्या भेटीला आणलेली नक्कीच अभिजिखांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो या अनुषंगाने फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकाबड षट क्रमांक 30 प्रगती पथावर टप्प्याचा चेंडू आमच्या दिशेने सजवलेला परंतु बघू ह्या ठिकाणी असे रण मित्रांनो एक मी वारंवार म्हणत असतो त्या ठिकाणी कमेंट्री करण्यासाठी जातो त्या ठिकाणी मी वारंवार म्हणत असतो एक रण लाखा बोलाचा असतो अभिनंदन आमचे किशोरजी वाघ सरजी त्यांचं अभिनंदन नक्की त्यांचं आगमन झालंय नक्की मित्रांनो ह्या ठिकाणी नुसतं कमेंट्री करण्यासाठीच नाही आलो तर माझे गोड स्वभावाचे मित्र माझ्या सर्व मित्रांची भेट होईल या अनुषंगाने देखील मित्रांनो ह्या ठिकाणी आलोय जीवनामध्ये सर्व कमवा मित्रांनो पैसा गाडी घोडा बंगला सर्व कमवा फक्त तुमचं बोलणं तुमचा स्वभाव चांगला ठेवा ती स्वभाव म्हणजे प्रॉपर्टी आहे तुमची तुमच्या प्रॉपर्टीला कोणी बघत नाही आणि ह्या ठिकाणी शीट क्रमांक 30 राहतात आणि आमचे मित्र त्यांनी देखील मला मित्रांनो सटाण्याला आमंत्रित केलं होतं कमेंट्री करण्यासाठी मोठी स्पर्धा होती ते मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा त्या ठिकाणी प्रदीप भाऊ असतील आमचे बाळाभाऊ सोनवणे सुबोध भाऊ कुवर नक्कीच मित्रांनो त्यांनी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं नक्कीच अभिनंदन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आमची भेट पुन्हा होते म्हणून मित्रांनो हा क्रिकेट खेळ असा आहे का नुसतं एन्जॉय साठी आपण खेळत नाही नुसतं आपल्या नावासाठी खेळत नाही तर मित्रांनो आपण एक नातं जुळवतो ते नातं म्हणजे एक प्रेमाचं एक मित्राचं नातं जुळवतो मित्रांनो बघा उत्तरबाई बारी जाय बारीच्या इकडं माझं कोणीच नाही असं वाटायचं काही दिवसापूर्वी परंतु मित्रांनो आणि या ठिकाणी अगदी टोलवलेला चेंडू गॅपीमध्ये असेल एक रन तर पूर्णच होईल मित्रांनो कुत्रबारी आणि जाईबारीच्या ह्या भागात असं वाटायचं माझं कोणी नाही पण परंतु मित्रांनो डांग समदाना फिरवी एअर लीग पासून सटाण्यापासून आणि हे तिसरा आलोय चौदाण्यापासून असं वाटतं की नाही माझं कोणीतरी आहे माझं माहेर घर झालंय हा भाग लाजवाब सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्या माझ्या खेळाडूंचं मित्रांचं हलक्या हाताने खेळलेला चेंडू नक्कीच एक रनावर संतोष वाढावा लागेल षट क्रमांक 3 खेळ संपला आहे धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमचं समीकरण 2 बाद 16 अंकावरती आलेल्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं आमच्या समदान्या नगरीमध्ये हर्ष स्वागत श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समदाने तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचे आयोजक मित्रांनो रमेश भाऊ बर्डे दीपक भाऊ मोरे खंडू भाऊ मोरे काळू भाऊ चव्हाण बबलू भाऊ गवळी बाळा भाऊ पवार दिनेश भाऊ मोरे आणि जाकीर भाऊ शेख तसंच पुन्हा गावाच्या वतीनं पोलीस पाटील सरपंच कमिटीच्या वतीनं सगळ्यांचं वतीनं या समदाने गावामध्ये या नगरीमध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो तसेच मोलाचे योगदान मित्रांनो या स्पर्धेला पहिलं पारितोषिक दिलंय या सटाणे तालुक्याच्या सर्वांच्या लाडके आमदार आदरणीय माननीय श्री दिलीप भाऊ मंगळू बोरशे साहेब यांच्याकडनं 41,000 रुपयाचं पारितोषिक 2 नंबरचं बक्षीस आहे ते म्हणजेच ज्ञानेश्वर भाऊ देवरे यांच्याकडून 31,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि तिसरं बक्षीस आहे रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समदाने यांच्यातर्फे 21,000 रुपयाचं आणि चौथं जे बक्षीस आहे सरपंच सौ विमलताई बाळू मोरे यांच्याकडनं 15,000 रुपयाचं
यांचं सर्वांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं, गावाच्या वतीनं, समदान्या गावाच्या वतीनं, माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन पुरा करतो. लाखा मोलाची मदत केलेल्या माणसाला विसरायचं नाही मित्रांनो. आणि मोलाचे योगदान हॉटेल बगाईदारचे संचालक मालक श्री विठ्ठल भाऊ सोनवणे, सुनील भाऊ फिरणार, आणि प्रहार केलाय, बोलायला उचललाय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. गचार क्षेत्ररक्षण बार बार नारायण भाऊ. हा अहो नाव काय आहे त्यांचं? नारायण नारायण नारायण. आमचे एकदम जवळचे मित्र. हो पठाव्या दिगरची शान. फलंदाज सज्ज होईल. फुटला टच केलेला चेंडू बॉल चाललाय पॉइंटच्या एरियामध्ये, आणि बघू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पुन्हा गचा. त्या ठिकाणी चेंडू तुमच्या हातातून सुटाल, त्या ठिकाणी तुम्ही संकेत देता फलंदाजाला, बाबा माझ्याजवळून चेंडू सुटला, आता तू दुसरा रन पळू शकतो. म्हणून चांगली फिल्डिंग करायची आहे तुम्हाला. एक एक रन वाचवायचे असतील तर चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग करावा लागेल. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकाबरती. उंचीवर मारलेला चेंडू, हाईट भरपूर, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात. कच्चा क्षेत्ररक्षण. दोन जल सुटलेत. यांना रात्री भूतानी झपाटलाय का काय बाबा? यांच्यावर 7 मिरच्याने 1 लिंब उतरावर. काय झालाय ना काय नाही यांना. लाज. तुमचा दिवस आज चांगला आहे. काय सांगायचा भाऊ. आलोय डांग या डोंगरामधून. या ठिकाणी नक्कीच वरत बेटीचा कडा घेतला, टम्पिंग केली यश ठिकाणी. येवा लागेल तुम्हाला तर भूषा. त्या ठिकाणून निघलो माझ्या गावापासून, अगदी आई सप्तशृंगी गडापासून 3 किलोमीटर अंतरावर. आभोण्यापासून 5 किलोमीटर, तर चनकापूर धरणापासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर दर्या खोऱ्यात बसलेला आदिवासी पाडा चिंचोरे म्हणून गाव. माझ्या गावाचं नाव आहे चिंचोरे, नाव आहे रामदास कुवार. ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मित्रांनो सगळ्यांचं मनोरंजन करून येतो. मला मित्रांनो आवड आहे नाचण्याची, सगळ्यांचं मनोरंजन करून येतो मी. कुठेही क्रिकेट स्पर्धा असो त्या ठिकाणी गेल्यानंतर सबके दिल का पाणी पाणू चिखोल चिखोल केल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. माझा आवाज बसणार नाही. मी सकाळी नागलीची भाकर आणि उडदाचा बेसन खाऊन येतोय, मरायला आवाज बसेल का माझा? नाही बसणार. वाह, अगदी शरीराला वीज घेणारा चेंडू. आणि आमचे मित्र किशोरजी वागसर या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी गेलेत. हे बजरंग बंदाट्या संघाकडनं बघायला गेलं तर मित्रांनो त्या वेळीच मी माझ्या गावावरून निघलो. त्या वेळेत बोलत होते, बाबा रन झाले तुमचे 23, 3 बाद 23, 4 षटक संपले. चारी बाजूला पाणी पडतो, चारही बाजूला चिखोल. अरे बाबा तू चालला कुठं? मित्रांनो त्या मित्रांना मी जवळजवळ 7, 8 की 9 अशा ग्रुपवर, क्रिकेट ग्रुपवर डायरेक्ट मित्रांनो लिंक टाकली. आज माझे मित्र त्या ठिकाणी 70-80 युट्यूब लाईव्ह आपले स्पर्धा बघत आहेत. या सौंदर्या नगरीची नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करतो जे युट्यूब लाईव्ह क्रिकेट आहे सप्तशृंगी गडावर देखील बघत आहेत. मित्रांनो आमचे मित्र अभोणा, चनकापूर सगळ्या भागात, नाशिक वर्ण सुद्धा मित्रांनो बघत आहेत. ज्या ठिकाणी मी असलो त्या ठिकाणी मित्रांनो माझी स्पर्धा बघण्यासाठी भरपूर मित्र उत्सुक असतात आवाज बघण्यासाठी. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती असेल. षटक क्रमांक 5 घेऊन येतील आमचे मित्र, सामना करतील नारायण भाऊ पवार. उंचाईच्या दिशेने फटका सजवलेला, परंतु लाजवाब कॅच. वाटत होता झल सुटाल, नारायण भाऊला जीवदान भेटेल, पण नाही. त्या पॉइंट एरियामध्ये चेंडू गेलेला, त्या ठिकाणी मला वाटतं शिवाभाऊ निकम, नाही सॉरी दुसरा मित्र होता, उत्कृष्ट शील टिपलोय. त्याची जागा भरण्यासाठी प्रदीप वाघ आमचे मित्र
निकवेल शिशान नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आरटीओ महेश बागोल यांचे वडील शिवाजी बागोल हे पण आलेले आहेत. त्यांचं आमच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. गॅप मध्ये खेळलेला हा बॉल, एक धाव पूर्ण. एनजी स्पोर्ट्सने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेतलेली. ऑफ साइडला मारलेला हा चेंडू, फिल्डरच्या हातात बॉल, एक धाव पूर्ण. हॅलो प्रसाद वाघ या ठिकाणी अगदी कंदाण्याची शान जे बजरंग बुदाट्या संघाकडनं नक्कीच मित्रांनो या ठिकाणी किशोर वाघ या फुटला टच केलेला चेंडू केवळ एक रन तर निश्चितच बुरडा होईल. या एक रनाच्या साहाय्यानं धावसंख्या बुरड्यावर जाईल. तुमचं समीकरण 4 बाद 27 अंकावरती षटक क्रमांक 5 व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती सामना करतील प्रसाद वाघ. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी झेल सुटला, खेळ फसला असं या अनुषंगाने तुमचा दिवस चांगला उगवलेला आहे असं म्हणावा लागेल. प्रसाद भाऊ षटक क्रमांक 5 चा खेळ संपवलाय. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले जय बजरंग बुदाट्या संघाची समीकरण 4 बाद 28 अंकावरती. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदायाने देवा भविष्यचक 2025 पर्व पाहिलं. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं, आमच्या समुदाय गावाच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल. आणि नक्कीच या ठिकाणी आई सप्तशृंगी देवीला साकडं घालून आलोय. आई हा जाऊ दे गा तिकडं, धवळे कावळे तिकडं जाऊ दे. ह्या पावसाला आमचे कांदे बी भिजवले आणि सगळेच वांधे केले. काही सांगायचा भाऊ या पावसाला, त्याचा बटन राहिला असता तर तिकडे येता येता दाबून दिला असता. परंतु त्याचीच कला, जो येईल तेव्हा येईल. आणि उंचीवर मारलेला चेंडू प्रदीप भाऊ, दादा भाऊ सोडवणे या ठिकाणी अगदी प्रदीप भाऊ निकम अगदी पहिल्याच चेंडूला अगदी उंचीवर मारलेला चेंडू प्रसाद भाऊ वाघ यांनी उत्कृष्ट झेल टिपलंय. एकशाहीच्या दिशेने उभे होते दादा भाऊ सोडवणे. लाजवाब नाईस कॅच. चारी दिशेला बघितलं तर झेंडे पडकता अन्य गोडाचं ठिकाण श्री रामगिरी बाबा विद्यालय समुदाय या ठिकाणी मित्रांनो रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भविष्याचे 2025 पर्व युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्या भेटीला आणून दिलेले आमच्या आयोजकांनी सगळ्यांचं अभिनंदन करतो ह्या ठिकाणी. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी वडीलधारी माणसं आमच्या काका मामाच्या नावाने ह्या ठिकाणी बसलेले त्यांचं देखील अभिनंदन करतो. मित्रांनो म्हण आहे जुनं ते सोनं. ते बॅकफुटला टच केलेला चेंडू एक रनावर संतोष मानावं लागेल. या एक रनाच्या सायाला धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचली. तुमचं समीकरण 5 बाद 29 अंकावरती षटक क्रमांक 6 हाताळताना प्रदीप भाऊ निकम सटणे गावाची शान बघू आपल्या संघासाठी अगदी थडवेंच्या दिशेला अगदी बेटीने कडा घेतला.
2 रन डिक्लेअर असतील आणि युट्यूब लाईव्ह ते स्कोर करत आहेत मित्रांनो. आमचा एकदम गोड स्वभावाचा माणूस तिचीच भाऊ वाघ निखिल शिशान नक्कीच अभिनंदन. मिड ऑफच्या दिशेला एकच रनावर संतोष मारावा लागेल. हळूहळू रनाचा डोंगर उभारत चालल्यात तर बी मित्रांनो तुम्हाला मोठ्या रनापासून तो रोखलाय. षटक क्रमांक 6व्याचा चेंडू क्रमांक 5 प्रगती पथावर. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. म्हणजे युट्यूब लाईव्ह जे आपले साठी सहकार्य करत आहेत मित्रांनो विकास भाऊ तसेच कॅमेरामन विशाल भाऊ नक्कीच अभिनंदन. नक्कीच मित्रांनो सगळ्यांचं अभिनंदन करावं, सगळ्यांचं बोलावं, सगळ्यांना आनंद यावं अशा अनुषंगाने जीवन जगावं. मी वारंवार म्हणतो मित्रांनो षटक क्रमांक 6व्याचा खेळ संपला. धावसंख्या पुढ्यावर पोहोचली समीकरण 5/32 या अंकावर. अगदी मोठ्या रनापासून रोखलंय तुम्हाला. आमचे महादेव मंदिरातले योगेश्वरी नाथजी बाबा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय अगदी बॅटीने कडा घेतला. अगदी यष्टी रक्षकाच्या दिशेने चेंडू गेला आणि प्रदीप भाऊ निकम यांनी कुठली न गलती करता अगदी आमचे मित्र किशोरजी सर यांना अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आणि बघायला गेलं तर मित्रांनो बबलू भाई देखते भैया बैटिंग कैसी होती है. बबलू गौड़े चौंदाने की शान. नक्कीच मित्रांनो आयोजक आमचे स्वतः बबलू भाऊ गवळे न्यू बॅटर म्हणून मैदानात दाखल. मग आपल्या संघासाठी मोठ्या आशा तुमच्याकडनं. कोणता फटका सजवता षटकाच्या चौकाच्या रूपेने. अगदी ह्या ठिकाणी लालीपाप चेंडू होता. अगदी पॉइंट एरियामध्ये चेंडूला उचलून फेकलंय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने स्वतः वैयक्तिक त्यांचा खाता खोलला 1 रनाने आणि 1 रन जोडून दिले आपल्या संघाला म्हणजे जय बजरंग गुंदाठ्या संघाला. फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकावरती फिल्डिंग सजवलेली. इष्टरा कबर लेग बाय पॉइंट एरिया थर्डमॅन एरिया. अगदी ऑफच्या दिशेने फटका सजवलेला चेंडूला उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेने. तोपर्यंत निश्चितच 2 रन तर नक्कीच पूर्ण होतील. हळूहळू पुण्या तू तिथून निघास का कानपटात खाई घेशी बर का. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकावरती. आणि ह्या ठिकाणी बॅफुटला टच केलेला चेंडू केवळ या ठिकाणी 1 रन सिंगल रन प्राप्त करून बबलू भाऊ गवळे यांना फलंदाजीसाठी चान्स दिलाय. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. या अनुषंगाने मित्रांनो चर्चा करताना 1 रन लाखा मोलाचा असेल. रन कमी आहे तुमचे मित्रांनो. बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 7 वर
सातव्याचा 5वा चेंडू प्रगती पथावर रन आहे 36. फाईट आणि पंच म्हणून काम करत आहेत आमचे सुनील भाऊ बिरारी आणि दिनेश भाऊ मोरे. नक्कीच अभिनंदन मित्रांनो. भरपूर ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी जातो मी आमच्या दिशेने पॉइंट एरियामध्ये आणि कचा क्षेत्ररक्षण आणि बघू जाईल का बॉल सीमा पार. नक्की 4 एक चुकी करण्यात भाग पाडलं बॉलाने. बबलू भाऊ कवडी काय सांगायचं मित्रांनो. आमच्या भागाचे जवाई आहेत ते मारतीलच. मी जोर लावायला आलोय त्यांना. पुन्हा पॉइंट एरियामध्ये चेंडूला फेकलेला. दुसरा रनाचा प्रयत्न आणि दुसरा रन ह्या ठिकाणी सुरक्षित. आणि षटक क्रमांक 7व्याचा खेळ संपला. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. समीकरण 6 बाद 43 अंकावरती. आणि नक्कीच या ठिकाणी कानमंत्र देण्यासाठी नक्कीच आमचे सोनू भाऊ नक्कीच मित्रांनो टंकसंताना प्रीमियर लीगला आम्हाला आमंत्रित केलेले आमचे मित्र सोनू भाऊ असतील. नक्कीच या ठिकाणी कानमंत्र देताना जय बजरंग बुंदाट्या संघाने मित्रांनो गावाने त्या ठिकाणी लीग भरवलेले होते. त्या ठिकाणून माझा प्रवास सुरू झाला कुत्तरवारीच्या ह्या भागात. तर मित्रांनो तिथून सटाण्याला गेलो. ते मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाण्या ह्या ठिकाणी कमेंट्री करण्यासाठी ना आता ह्या तिसरा वेळ या चौंदाना नगरीमध्ये मला आमंत्रित केलंय. दीपक भाऊ मोरे बाकी आयोजकांनी सर्वांनी नक्कीच अभिनंदन. कौतुक करावं तेवढं कमीच मित्रांनो. षटक क्रमांक 8 वर डीजी फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकावरती. दादा सोडवणे टप्प्याचा चेंडू होता अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. अगदी जावा लागेल तुम्हाला माघारी. तंबूच्या आसऱ्याला विकेट क्रमांक 7व्याचं पथन अगदी तंबूच्या आसऱ्याला जाताना न्यू वेटर मैदानामध्ये दाखल वेदांत सूर्यवंशी निरपूर शिशार. बघू आपल्या संघासाठी मोठी आशा आहे तुमच्याकडनं. 17 चेंडू आहे शिल्लक तुमच्याकडे मित्रांनो. षटक क्रमांक 8व्याचा चेंडू क्रमांक पहिलाच हाताळला. पहिल्याच चेंडूवर दादा सोडवणे यांनी अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवले 7 विकेटचं पथन. अगदी या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौदाने देवाभाऊ चेचक 2025 परवा पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या समदाना नगरीमध्ये हर्ष स्वागत. वेदांत सूर्यवंशी टप्प्याचा चेंडू होता. बेटीने कडा घेतला. यमा लागेल तुम्हाला पुन्हा माघारी. अगदी चेंडू क्रमांक पहिलाच खेळले आणि येवा लागलं त्यांना तंबूच्या आसऱ्याला. अभिमान बिरारी कंदाणे हे पहिल्या दिवसापासून ह्या टुर्नामेंटचा प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. त्यांचंही हार्दिक अभिनंदन. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो शकील वाघ या ठिकाणी मित्रांनो दमदाण्याची शान जोडी
अगदी ह्या ठिकाणी अगदी थर्ड मॅचच्या दिशेला डिक्लेअर 2 रन असतील. अगदी तुमचा दिवस चांगला खेळून उगवला असं म्हणावं लागेल. बबलू भाऊ गवळी यांचा नक्कीच ह्या ठिकाणी प्रार करण्याचा तुम्हाला चान्स आहे. बालावर आक्रमण करायचं आहे, बालावर तुटून पडायचं आहे. अगदी ह्या ठिकाणी मेडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला भुसाला फेकला इच्छित रक्षकाच्या दिशेनं तोपर्यंत नक्कीच एक रन तर निश्चितच पुढं होईल. या अनुषंगाने मित्रांनो शिखिल भाऊ वाघ या ठिकाणी फलंदाजी. वाह, अगदी यारकर चेंडू होता पण बॅट कशी फिरवली बघा भाऊने. एक रन काढून दिलेत आपल्या संघाला आणि बघूया एक रनाने नक्कीच क्रमांक 8व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 8 बाद 48 अंकावरती 48. क्रमांक 9 प्रगती पथावरती तोपर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचा खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचा तुमच्या चौंदाण्या गावामध्ये हर्ष स्वागत. चार दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना गोड असं ठिकाण बॅनर झळकताना गावाचं नाव आहे चौंदाणे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आणि आमचे पंच म्हणून काम करत आहेत आमचे फौजे जयराज बागुल मोरे स्वारी जयराज मोरे आमचे फौजे म्हणून मित्रांनो प्रत्येक क्षेत्रातला माणूस क्रिकेटचा फिदा माणूस वाह काय बॅकअप होतं म्हणून मी प्रदीप भाऊ निकम यांनी डायरेक्ट थ्रो बिंदास केला आणि त्या ठिकाणी जर फिल्डर नसता तर मित्रांनो बॉल गेला असता हळूहळू शिवापार. परंतु त्यांना गॅरंटी होती मी थ्रो केल्यानंतर माझा चेंडू अटकवी शकतील अनुषंगाने लाजवाब गोलंदाजीमध्ये बाहेर हलक्या हाताने टाकलेला चेंडू बबलू भाऊ गवळी यांना समजलंच नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निघाब चेंडूच्या रूपान चेंडू क्रमांक 30 प्रगती पथावरती सामना करतील बबलू. मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. जर इथून जर चेंडू सुटला असता तर मित्रांनो या ठिकाणी अगदी विकेट क्रमांक 9 अगदी तंबूच्या श्रेयाला जाताना मित्रांनो रमेश बर्डे, दीपक मोरे, खंडू मोरे, काळू चव्हाण, बबलू गवळी, बाळा पवार, दिनेश मोरे, जाकीर शेख, तसेच गोलाचे योगदान माननीय श्री आमदार दिलीप मंगळूजी बोरसे, ज्ञानेश्वर भाऊ देवरे, अनिल आबा पाटील सर, राहुल सोनवणे, तसेच सरपंच विमलताई बाळू मोरे, माजी सरपंच प्रकाश मोरे, तसेच माजी सरपंच राकेश आबा मोरे,
उपसरपंच खंडू मोरे, माजी उपसरपंच रवींद्र उर्फ नंदू मोरे, बॉल बरोबर. रमेश भाऊ बर्डे अंपायर बॉल मागतायत वाटतं, ते काय बघा ना. त्यानंतर मोलाचं योगदान हॉटेल बागायतदार, त्याचे संचालक रितेश सोनवणे, सुनील भाऊ खैरनार, तसंच पौर्णिमा कंस्ट्रक्शनचे मालक दशरथ कुमावत, आमचे लाडके किशोर भाऊ हिरामन मोरे, त्यांना आम्ही आप्पा म्हणतो, त्यांनीही मोलाचं योगदान केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र चौंदाणे, याचे संचालक गणेश दत्तू मोरे, मॅक मोरे, महेश बागुल, ते आत्ताच आरटीओ झालेले आहेत, त्यांनी मोलाचं योगदान केलेलं आहे. तसंच आमचे मित्र मॅक मोरे यांचंही या ठिकाणी अभिनंदन, आपण आम्हाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. पहिल्याच बॉल मध्ये गॅप मध्ये टोलवलेला हा चेंडू, 4 रन. पहिलाच बॉल 4 रन. आणि नक्कीच या ठिकाणी पन्नास रन करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला. जय बजरंग बुदाटे संघाने बबलू भाऊचं आगमन झालंय, नक्कीच अभिनंदन. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी जय बजरंग बुदाटे संघाने 49 रन काढून तुम्हाला 50 रनाचा आव्हान दिलाय. आणि संघाने षट क्रमांक पहिल्याच याच्यावर मित्रांनो विकेट क्रमांक पहिल्याच पतन. उत्कृष्ट असा फटका सजवलेला लेग बाईच्या दिशेने, परंतु मित्रांनो दुसऱ्या चेंडूला अगदी छेड बाद करून तुम्हाला एक चुकी करण्याचा भाग पाडला. बॅटर मैदानामध्ये दाखल, प्रदीपनी काम बघू आपल्या संघासाठी बडबाईच्या इथं 50. त्या उंबरड्यापर्यंत पोहोचायचं, त्या उंबरड्याचं नाव आहे 50.
50 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि या ठिकाणी 2 रन टिकलेले असतील. बघू आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रदीप भाऊ निकम यांनी वाह तेज गतीने गोलंदाजी बरकाबर समाधान मोरे. आणि बघून मिड ऑफच्या दिशेला बॉल चाललाय सीमा पार हळूहळू चौकार. नक्कीच या ठिकाणी नक्कीच मित्रांनो खतरनाक गोलंदाजी मध्ये बाहेर फलंदाजी मध्ये बाहेर प्रदीप निकम या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेला फटका सजवलेला सक्सेसफुल 4. आणि या ठिकाणी गती कमी केली समाधान मोरे यांनी चेंडूची आणि अगदी शरीराला मीत घेऊन गेला डॉट. या डॉट चेंडूच्या रूपाने नक्कीच षटक क्रमांक पहिलं संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमचं पीक बाद 10. तुझं बघायला गेलं तर मित्रांनो 54 बॉलामध्ये 40 रनाची आवश्यकता असेल. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ शेवटच्या शेणापर्यंत कोणाची बाजू धरून बोलता येत नाही. एक चेंडूवरती मित्रांनो खेळ चेंज होत असतो. लेफ्ट हँड बॅटमन लकी पवार बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. षटक क्रमांक 2 हलक्या हाताने मारलेला चेंडू. परंतु मित्रांनो शकील वाघ त्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांचं टोपण नाव स्पॅरो असे म्हणता मित्रांनो. बघू ह्या ठिकाणी बघायला गेले तर 50 पर्यंत पोहोचाई जाईल. लेफ्ट हँड बॅटमॅन फिल्डिंग तैनात. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. परंतु ह्या ठिकाणी अगदी मोठ्या फटक्यापासून तुम्हाला रोखलं. पोचायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 50 रन पूर्ण करायचे आहे. परंतु मित्रांनो कालपासून बघतोय मी 50 बी धाव असले तरी लय धावते असं म्हणावं लागेल मित्रांनो. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. अनुभवी फलंदाज आहेत गोलंदाज आहे. वाह लाजवाब फिल्डिंग सोनू भाऊ नक्कीच त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्र रक्षण करताना ते देखील मित्रांनो अगदी गुड स्वभावाचा माणूस उद्धाट्या गावाची शान. बघायला गेले तर मित्रांनो भरपूर ठिकाणी कमेंट्री करण्यासाठी जातो. मी 5 वर्षापूर्वी मी एखादा खेळाडू बघितला तर मित्रांनो मी विसरत नाही. गेल्या 7 वर्षापासून या कमेंट्री क्षेत्रामध्ये काम करतोय. मिड विकेट एरियामध्ये समाधान मोरे तैनात. चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच एक रन जाईल खात्यामध्ये तुमच्या. एनजी स्पोर्ट्स सडारा वर्सेस जय बजरंग बुधाटे अशी लढत आपल्याला रिव्ह्यू घेतलाय का? थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे. तुम्हाला निर्णय लगेच सांगतो. यानंतरचा जो सामना होणार आहे गुलाबराव महाराज 11 निक्वेल वर्सेस जय बजरंग 11 वटार यांनी लवकरात लवकर दोघं कॅप्टन
टॉस का बॉस बॅनर कडे यायचंय. अंपायर तुम्ही डिसिजन घ्यावा लागेल. याच्यात एवढं खास दिसत नाहीये. दोघं अंपायरांनी निर्णय घ्यायचा आहे. नक्की काय निर्णय येतो. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. आउट दिलेला आहे. अंपायर डिसिजन आउट. काय म्हणता स्कोर सांगू का. रमेश भाऊ बर्डे आणि आमदार म्हणून ओळख राजाराम भाऊ वाघ आमचे काका यांनी टॉस घ्यायचा आहे. थर्ड अंपायर डिसिजन आउट आहे. खूपच असा चला टॉस साठी चला. गुलाबराव महाराज कौतिक भाऊ पवार आमचे परम मित्र क्लासमेट हे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कौतिक भाऊ कृपया तुम्ही पण टॉस का बॉस बॅनर कडे यायचे. टॉस घ्या. काळू पवार जिथे असतील त्यांनी पण यायचंय. चला पटकन चला टॉस का बॉस कडे. यानंतरचा जो सामना होणार आहे गुलाबराव महाराज 11 निकवेल वर्सेस जय बजरंग 11 वटार यांचा टॉस घेण्यासाठी हॅलो बापू भाऊ वाघ अभिमान भाऊ बिरारी कंदानेकर यांनी पण टॉस का बॉस बॅनर कडे यायचे. तसेच आमचे दुसरे मित्र बापू नानाजी वाघ ग्रामपंचायत सदस्य तसेच आमचे आवडते मित्र यांनी पण टॉस का बॉस या बॅनर कडे यायचे. आयोजकांनी लगेच टॉस घ्यायचा आहे. तसेच आमचे आवडते गंगा नाना यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यांनी टॉस कडे यायचे. टॉस का बॉस बॅनर कडे. लेफ्ट हँड बॅट्समॅन लकी पवार. अंपायर डिसिजन 1 रन डिक्लेअर. बहुत ही बढ़िया भैया. जीत की राह पे चलते हुए यहाँ पे देखते हैं किस तरह की बल्लेबाजी होती है और क्या रणनीति होती है जय बजरंग 11 बुंदाटी टीम की. खेली हुई शॉट गैप में एक ही रन.
आता जो टॉस झालेला आहे जय बजरंग इलेव्हन वटार वर्सेस गुलाबराव महाराज निकवेल, तर गुलाबराव महाराज निकवेल यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत ते पोहोचवतील त्यावेळेला आम्ही तुम्हाला कळवू त्यांनी काय घेतलंय असं. बहुत ही बढ़िया गेंद, लकी को खुल के खेलने का कोई मौका नहीं यहाँ पे. वाइड बॉल, अभिनंदन. या ठिकाणी बाळाभाऊ आम्हाला सहकार्य करताना मित्रांनो बघू मित्रांनो या ठिकाणी ते बजरंग बुंदाट्या संघाने तुम्हाला 50 रनाचा आव्हान दिलाय. बघू त्या ठिकाणी त्या पायरीपर्यंत पोहोचता की काय. डोंगरेचे भावी सरपंच आबा उर्फ योगेश दमान यांनी येथे आगमन त्यांचंही झालेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आमच्या वतीने गावाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो नारायण भाऊ पवार या ठिकाणी बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देता की काय. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चेचक 2025 पर्व पहिलं. चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो गोड असं ठिकाण झेंडे फडकताना पंचांचा निर्णय फाईट एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. लेफ्ट हँड बॅटमन दादा सोनोने जयराम नक्कीच या ठिकाणी नारायण हो पवार पठावे दिगरची शान या ठिकाणी मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात समाधान मोरे. त्या ठिकाणी चेंडू गेल्यानंतर डोळा झाकून तुम्हाला वापस यावं लागेल मित्रांनो. बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला अगदी मित्रांनो पोचायचं आहे त्या उफरट्यापर्यंत. त्या उफरट्याचं नाव आहे 50. 49 रन काढून तुम्हाला 50 रनाचं आव्हान दिलंय जय बजरंग बुंदाटे संघाने. परंतु बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बनाडे संघ आहे. वेळेचं काळ सांगेल चारी दिशेला घोडाचं ठिकाण श्री रामगिरी बाबा विद्यालय चौदाणे. या चौदाणे नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचं तुमच्या रसिकांच्या वतीनं गावाच्या वतीनं आणि माझ्या वतीने तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. फाईन लेग एरियामध्ये अगदी बॅटीने कडा घेतला. आणि ह्या ठिकाणी नक्कीच 2 रन मला वाटतं क्लिअर असतील. तेजस भाऊ रन किती आहेत, किती ओव्हर? विकास ओव्हर आणि स्कोर सांग ना.
चौथ्या ओव्हरचे 2 बॉल बाकी 19 रन. चौथ्या ओव्हरचे 2 बॉल बाकी 19 रन. भरपूर मॅचेस बाकी आहेत. जास्त टाइमपास करू नका. लवकरात लवकर मॅच संपवा. दादा बाहेरून ये ना ग्राउंडच्या. जयराज लवकरात लवकर मॅच सुरू करा. जयराज मोरे लवकरात लवकर मॅच सुरू करा. अजून भरपूर मॅचेस खेळायचे आहेत. दुपारनंतर पावसाचं वातावरण होऊन जातं, म्हणून जास्त टाइमपास करू नका. लवकरात लवकर मॅचेस संपायचे आहेत. कृपया सहकार्य करा. याच्या पुढची जी मॅच होणार आहे त्यासाठी अंपायर म्हणून योगेश दमन उर्फ आबा भावी सरपंच डोंगरेज यांनी, तसेच जुवा वॉरियरचे कॅप्टन जितूभाऊ भांबरे सर यांनी पंच म्हणून काम करायचंय. कृपया त्यांनी लवकरात लवकर मॅच सुरू करायची. पुढची तुम्हाला पॅलेंटी देण्यात येईल. आता काहीतरी रन कमी करण्यात येतील. जर तुम्ही अजून 1 मिनिटाच्या आत मॅच सुरू केली नाही तर दोघांचे पॉइंट कमी केले जातील. मग दुपारनंतर पावसाचं वातावरण होऊन जातं यार. तुम्ही एवढा टाइमपास करताय. तसंच रांगवीर बाबा विद्यालयाचे सर जगताप सर यांचं आगमन झालं. त्यांचं आमच्या वतीने, आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला प्लेड केलेला. 1 धाव पूर्ण. एकूण 50 रन काढून अगदी 50 रनाचा आव्हान दिलंय तुम्हाला मित्रांनो. अगदी 50 रनाचा पाठला सुरू तुमच्यापासून. परंतु मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. वेळेचा काळच सांगायला या ठिकाणी षटक क्रमांक हाताळताना नारायण पवार सामना करतील लेफ्ट हँड बॅटमॅन. बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न. प्रहार केलाय, बॉलावर तुटून पडले, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुमच्यापासून बॉल सुटेल मित्रांनो. त्या ठिकाणी झेल सुटेल. त्या ठिकाणी रन थांबणार नाही, कारण त्यांच्या समोर मित्रांनो आकडा असतो 50चा का 60चा का 80चा. तो आकडा पार करायचा असतो. प्रत्येक जण ह्या खेळामध्ये मित्रांनो जिंकण्यासाठी येता, हरण्यासाठी कोणी येत नाही. परंतु मित्रांनो हा जगामध्ये भरपूर खेळ आहेत, पण नसून नसामध्ये भरणारा खेळ असेल तर तो क्रिकेट. परंतु मित्रांनो हा असा खेळ प्रत्येकच जण, प्रत्येकच खेळाडू सगळे जिंकण्यासाठी येतात, परंतु एकाला हरावं आणि एकाला जिंकावं लागतं. हा असा क्रिकेटची ओळख या जगामध्ये सगळ्यात प्रतिसाद मिळणारा भेटणारा खेळ असेल ह्या जगात. कानाबोळ्यात चालणारा खेळ असेल तर मित्रांनो त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. युट्यूब लाईव्ह स्पर्धा रंगते या सौंदाण्या नगरीमध्ये. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं, आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं वारंवार अभिनंदन करत आहे. फलंदाज सज होईल, गोलंदाजी बरकावरती.
हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, परंतु बघू ह्या ठिकाणी मित्रांनो आणि बघू ह्या ठिकाणी एकच रनावर संतोष मारावा लागेल. समाधान मोरे बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. उत्कृष्ट फलंदाजी मध्ये बाहेर, गोलंदाजी मध्ये बाहेर मित्रांनो बुंदाट्या गावाची शान समाधान मोरे. रिव्हर्सचा फटका, लेफ्ट हँड बॅटमन, रन खेळू का नको, पळू का नको, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 5 वेस, चेंडू क्रमांक 14 प्रगती पथावरती आहे. फलंदाज सजवेल गोलंदाजी बरकावरती. अपील स्ट्रॉंग होते मित्रांनो, अपील तर करावाच लागेल. हा अपीलचा खेळ आहे. ज्या ठिकाणी तुमच्या अपील थांबेल त्या ठिकाणी आउट असलं तरी तुम्हाला थांबावा लागेल. या सगळ्याने मित्रांनो हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, परंतु आतापर्यंत बघितले तर षटक क्रमांक 5 वर चांगला हाताळताना समाधान मोरे. बघू ह्या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटमन लकी पवार फिल्डिंग तैनात. फाईन लेग एरिया चान्स होता खेळ टिपण्याचा, परंतु मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 5 खेळ संपला. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते. समीकरण 3 बाद 24 अंकावरती. परंतु मित्रांनो नक्कीच 50 रन काढायचे. 30 चेंडू मध्ये 26 रनाची आवश्यकता आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत, 26 रन लागतात तुम्हाला. परंतु मित्रांनो दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एनजी स्पोर्ट्स सडाणा वर्षात जय बजरंग बुद्धाटे अशी लढ्या दोन्ही बलाढ्या संघामध्ये. 50 रनाचा आव्हान दिलंय तुम्हाला. आणखी मित्रांनो 30 चेंडू मध्ये 26 रन काढायचे आहे. तोपर्यंत मित्रांनो या समदाना नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं पुन्हा मी अभिनंदन करत राहील. जेवढे क्रिकेट रसिक आता असता मित्रांनो, क्रिकेट चाहते आपल्यासाठी कोणीतरी ग्राउंडच्या शेजारी बसलेला पाहिजे टाळी वाजवण्यासाठी. या अनुषंगाने आपली शोभा आणि आपले गोडवा वाढवतात ते म्हणजेच क्रिकेट रसिक. जे आजूबाजू बसलेले असता मित्रांनो ती आपली शान आहे. आपण खेळतो त्याला तर महत्व आहेच, परंतु आपल्यासाठी कोणीतरी टाळी वाजवणारा पाहिजे. या अनुषंगाने मी वारंवार लांबून लांबून आलेले आमच्या क्रिकेट चाहते रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाने देवाभाऊ चेचक हे स्पर्धा बघण्यासाठी सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. या चौंदाण्या नगरीमध्ये बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. बनवाईच्या 30 चेंडू मध्ये 26 रन. बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 6 कोण घेऊन येत इथे मित्रांनो. वेळेचं बंधन असेल, आम्हा आयोजकांना सहकार्य करावं. पाऊस जर पडला तर नाविलाज होतो मित्रांनो. या अनुषंगाने जिथं वेळ वाचवता येईल तेवढी वेळ वाचवा, जेणेकरून पुढचे सामने आपल्याला लवकरात लवकर सुरू करण्यात येतील. लकी पवार लेफ्ट हँड बॅटमन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील फलंदाजी करण्यासाठी. आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 6 सामना करतील लकी पवार फिल्डिंग तैनात. काही लॉलीपॉप चेंडू होता, तुम्हाला पुरेपूर फायदा उठवता नाही आला मित्रा. हा चेंडू तर अगदी डोक्यावरून षटकार पाहिजे होता, परंतु मित्रांनो चेंडूचा काय स्पीड होता, खतरनाक स्पीड होता मित्रांनो. या अनुषंगाने चेंडू बॅटीवर आला नाही. एक रनावर संतोष बरोबर.
एक एक रन जोडत अगदी विजयाच्या दिशेने विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहे आपल्या संघाला. परंतु मित्रांनो एक एक चेंडूवर एक एक रनावर मॅच टर्न होत असते. हा क्रिकेटचा खेळ आहे, बेरीच काढून सांगेल. त्या अनुषंगाने लेग बाय एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन अगदी फिल्डिंग सजवलेले बॅकफुटला टच केलेला चेंडू या ठिकाणी डॉट. त्या ठिकाणी डॉट चेंडू पडतील त्या ठिकाणी तुमचा रन रेट थांबल. बघू या ठिकाणी वारंवार आणि बघू पॉइंट एरिया मध्ये नारायण भाऊ तयार होते, परंतु एका टप्प्यात बॉल गेला सीमापार चौकार. या चौकारच्या छायानं धावसंख्या भुरडाभर जाऊन पोहोचते. तुमचं समीकरण 3 बाद 30 या अंकावरती 30 रन जोडलेत आपल्या संघासाठी. अंकी मित्रांनो 27 चेंडू मध्ये 20 रन काढायचे आहेत. दोन्ही भलाडे संघ आहेत. वेळेचा काळच सांगेल फिल्डर तैनात. फुटला टच केलेला चेंडू, परंतु ह्या ठिकाणी अगदी उत्कृष्ट क्षेत्र रक्षण म्हणावा लागेल ऑफसाईडच्या दिशेनं. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित फिल्डिंग करावा लागेल. एक एक रन लाखा मोलाचा असतो ह्या क्रिकेट खेळामध्ये. एक एक विकेट लाखा मोलाचा, एक एक डॉट बॉल लाखा मोलाचा. या पॉइंट वर ज्या स्थितीवर मॅच गेली त्या वेळेस माझ्या लाखाची किंमत तुम्हाला समजेल मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी दोन दोन क्षेत्ररक्षक पळतात धावतात. चेंडूला उचलला फेकला एसटी रक्षकाच्या दिशेनं. लाजबाब फिल्डिंग म्हणावं लागेल. 2 रन तर निश्चितच होते, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागला. अगदी चेंडूला उचलला सोनू भाऊ वगे यांनी आणि अगदी एसटी रक्षकाच्या दिशेनं टाकलं. केवळ एक रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर. अगो टप्प्याचा चेंडू बॅक फुटला टच केलेला चेंडू, परंतु या ठिकाणी नक्कीच निश्चितच एक रन. आणि बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 6व्याचा खेळ संपन्न आहे. धावसंख्या भुरडाभर आहे. तुमचं समीकरण 3 बाद 33 3 3 3 3 3 3 3 बाद 33. 24 बॉलामध्ये 17 रनाची आवश्यकता. बघायला गेलं तर मित्रांनो हे 17 रन देखील भरपूर आहेत तुमच्यासाठी. कारण मी वारंवार म्हणतो या ठिकाणी 17 काय 4 रन 3 रन निघत नाही मित्रांनो. काल तर मित्रांनो 18 बॉलामध्ये 19 7 रन लागत होते. आणि ह्या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला आणि उत्कृष्ट शेल्टी प्लेस एसटी रक्षक समाधान मोरे यांनी मॅडम
तसेच मोलाचे योगदान माननीय श्री आमदार दिलीप मंगळूजी बोरसे गणेश भाऊ मोरे किशोरप्पा मोरे यांचं सर्वांचं मोलाचं योगदान त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि बघू ह्या ठिकाणी कॅच असेल आणि नक्कीच कॅच. बघा नारायण भाऊनी जरी तिकडे फिल्डिंग लोक गेले असेल परंतु मित्रांनो षटक क्रमांक 8 ची जिम्मेदारी दिली तुम्ही त्यांना. पहिल्या चेंडूवर तुम्हाला विकेट मिळवून दिली. अगदी तंबूच्या आसऱ्याला जाताना विकेट क्रमांक 5 व्याचं पथन. बघायला गेलं तर मित्रांनो उमेश यांना अगदी पवेलियनची वाट दाखवून नारायण पवार यांनी विकेट मिळवून आनंदाचं मॅचेस पोहोचवलंय जय बजरंग बुंदाट्या संघामध्ये. 17 चेंडू मध्ये 14 रनाची आवश्यकता. 17 चेंडू आहेत 14 रन बनवायचे आहेत परंतु खतरनाक गोलंदाजी मध्ये बाहेर. मित्रांनो एकदा लटकले विकेट पाडायला तर मला डांग सौदाना प्रीमियर लीगची आठवण येते. एकदा विकेट पाडायला लटकले तर मित्रांनो विकेट 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 अशी आमचे पठाव्या दिगरची शान नारायण पवार. षटक क्रमांक 8 षटक क्रमांक 8 चेंडू क्रमांक पहिल्याच चेंडूवर अगदी एक विकेट मिळवून आनंदाचं मॅचेस पोहोचवले आपल्या संघासाठी. न्यू वॅटर मैदानामध्ये दाखल तुषार ठाकरे अगदी फिल्डिंग मध्ये लेखा चुका. आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरिया मध्ये चेंडूला ढकलून दिलंय तुषार ठाकरे यांनी. तोपर्यंत निश्चितच 2 रन तर पूर्णच होतील. या 2-2 रनाच्या साह्यानं धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते. समीकरण 5 बाद 38 अंकावर. 16 बॉलामध्ये बघायला गेलं तर मित्रांनो फिल्डिंग तैनात. किती रन 2 पुन्हा 2 रन जातील खात्यामध्ये. ओके 15 चेंडू मध्ये 10 रनाची आवश्यकता. बघू विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न. आणि बघू ह्या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो अगदी विजयाच्या उंबरट्याकर घेऊन जात आहेत आपल्या संघाला. लेफ्ट हँड बॅटमॅन फिल्डिंग तैनात. झेंडे फडकताना फाईट. बघू या ठिकाणी पुरा फाईट. 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये पुन्हा. आणि बघू ह्या ठिकाणी अपील तर जोरात केले.
आणि ह्या ठिकाणी प्रहार केलाय बॉलाला उचलून फेकलाय 6 षटकार. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी अगदी 2 रनापासून तुम्ही वंचित आहात. 12 चेंडू मध्ये केवळ 2 रन लागतात तुम्हाला जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. 12 चेंडू आहेत 2च रन तरी बी धीर सोडले नाही जय बजरंग गुंदाट्या संघाने. याला म्हणता क्रिकेट खेळ मित्रांनो. अशी वेळेला सगळ्यांवरती दबाव असत. मग तो फलंदाज असो वाईट आणि या ठिकाणी नक्कीच विजय पाहिजे तेवढी